मी पाटील आहे तुझ्यासारख्या 10 जणी वापरून सोडतो. त्याच्यानंतर देडगी, त्याच्यानंतर तू यस्कर आहेस, त्याच्यानंतर तू बुद्ध समाजाची देडगी मांग आहेस. जो संदीप बबन डाकोरे त्यांनी मला जातीवर सुद्धा शिवेगाळ केल्या आणि खूप अश्लील शिवेगाळ केल्या. 35 दिवस झालं एफआयआर होऊन अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात समाज कल्याणचं कुणीही भेटलेलं नाही. अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घेतलेली नाही. त्यांच्याच कंपनीत काम करतो आणि त्याच कंपनीमध्ये जिथं कॅमेरा नाही अशा ठिकाणी जाऊन त्यांना एकट्यात तू अक्षरशः म्हणजे सलगी करून शरीर सुखाची मागणी केली. त्यांनी त्या हरामखोराने आमच्या ताईला फोन केला आणि अशा भयंकर शिव्या दिल्यात. एक 13 मिनिटाची ऑडिओ क्लिप आहे, एक 9 मिनिटाची ऑडिओ क्लिप आहे. हे 13 आणि 9 मिनिटाच्या ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर माझ्यासारख्याच्या पायाखालची जमीन सरकली अशी धक्कादायक शिव्या दिल्यात त्यांनी. गृहमंत्री, हे काय चाललंय महाराष्ट्रात? नारी शक्ती वंदन म्हणून मोर्चे काढताय, भाजपचे लोक रस्त्यावर उतरले. जर का लवकरात लवकर अटक झाली नाही तर या क्लिप एवढ्या भयंकर आहेत, महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासारख्या त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. या कुणबी समाजाचा तरुण लव्ह मॅरेज केलं त्यांनी. जो संदीप बबन डाकोरे त्यांनी मला जातीवर सुद्धा शिवेगाळ केल्या आणि खूप अश्लील शिवेगाळ केल्या. जे सगळं प्रकरण आहे ते आम्ही पोलीस स्टेशनला सांगू सुद्धा आमची कोणी कंप्लेंट घेत नव्हतं. त्यामुळे आम्ही दादाची मदत घेण्यासाठी इथं आलेलो आहेत. दादा आमची मदत करतायत. सगळेजण आता मला सपोर्ट करतायत. मी एकटी नाहीये. कंपनीमध्ये जो व्यक्ती मला झोपायचा बोलला होता, आम्ही त्याच्या घरच्यांना सांगून सुद्धा तो आमच्या सातत्याने मागच होता. त्याच्यानंतर जो संदीप बबन डाकोरे त्यांनी मला जातीवर सुद्धा शिवेगाळ केल्या आणि खूप अश्लील शिवेगाळ केल्या. आणि सदरचे जो बाहेर 2 व्यक्ती आहेत, ऋषिकेश नानोटे आणि अमोल जोगदंड, ते सतत माझ्या विटनेसला आणि मला टॉर्चर करतायत. सोशल मीडियावर पण आम्हाला टॉर्चर करतायत. फोन कॉलची धमकी देतायत, व्हॉइस नोट पाठवतात व्हॉट्सअपला, मारायची धमकी देतात, वाशिमला येऊ नका. आणि ते सगळे मला शिव्यागाळ करत असताना सोबत असून सुद्धा पोलिसांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. सतत आम्हाला हे इकडं जा तिकडं जा सगळं पंचनामा करून घेतलाय, पण पोलिसांनी अजून काहीच हालचाल केली नाहीये. त्यामुळे मी दादाकडे मदत मागायला आले होते. माझ्या बायकोवर खरोखर अश्लील भाषेत शिवीगाळ करून अन्याय अत्याचार झालेला आहे आणि आम्ही पोलिसांकडे मदत मागण्यासाठी धाव घेतली, परंतु पोलिसांनी आम्हाला मदत केली नाही. चुकीची एफआयआर दाखल करत 2 आरोपीची नावं वगळण्यात आली. या आरोपींना सहकार्य करते पोलीस प्रशासन. तर त्यांना लवकरात लवकर अटक करावे, कारण जे आरोपी बाहेर आहेत, ऋषिकेश मारुती नानोटे आणि अमोल जोगदंड, हे आम्हाला सातत्याने समाजाचं नाव घेऊन फोन करत दमदाटी करताय केस माघार घेण्यासाठी. जर तुम्ही केस माघार घेतली नाही तर तुम्हाला जीवे संपवू. एवढ्यात थांबणार नाही तर तुझ्या बायकोला पण जीवे संपवू. तुम्हाला लास्टची वॉर्निंग देत आहे. तुम्ही ही केस माघार घ्या, जर नाही घेतली तर तुम्हाला संपवू. असं खूप वेळा आम्हाला दमदाटी केली, पण पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाहीत. म्हणून आम्ही भाऊची मदत घेण्यासाठी आलो. आम्ही उपोषणाला बसणार होतो, तर पोलिसांनी आम्हाला उपोषणाला बसण्यासाठी नकार दिला. म्हणून आम्हाला कळालं समाजामधून की समाजावर जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं तिथं दीपक भाऊ खरोखर अन्यायाच्या विरोधात खडा फोडण्यासाठी सक्षम उभे राहतात आणि आरोपींना तात्काळ अटक करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून भाऊच्या मदतीसाठी आम्ही त्यांना भेटायला आलो आणि भाऊ आम्हाला सक्षमपणे मदत करतील एवढीच विनंती करतो. हे धक्कादायक आहे. 6 महिने झालं लग्न केलंय, नवीन आयुष्य सुरू करू म्हणून स्वतःच्या बळाव कंपनीत काम करतायत. हे असं लग्न लव्ह मॅरेज केल्यावर घरचे साथ देत नाहीत आणि त्याचा गैरफायदा हे गुंड घेणार. का आमची लेक त्या ठिकाणी चांगली आहे, ती आत्मसन्मान आहे, चारित्र्यवान आहे, म्हणून तिला अशा पद्धतीने छळणार काय? ही योग्य नाहीये. राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत. MIDC भागामध्ये दलितांच्या लेकी सुरक्षित नाहीत. हे BVGचं कॉन्ट्रॅक्ट आहे. मोबिलिटी नावाची कंपनी आहे आणि BVGच्या कंपनीच्या मालकाला सुद्धा सांगतोय की मुलींचं महिलांचं रक्षण केलं पाहिजे, नाही तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने मागं लागावं लागेल. आज रोजगारासाठी कॅपेबिलिटी असताना
गायकवाड, बीव्हीजीचे गायकवाड अध्यक्ष प्रमुख, त्यांना विनंती आहे, आव्हान आहे की या अशा दलितांच्या लेकी तुमच्या बीव्हीजी मध्ये काम करतात. आम्हाला माहिती आहे कसं काय काय चालतंय. फक्त त्यांच्या इज्जतीवर हात घालण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, त्यासाठी भूमिका घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी हे दोघं, यांना मी आवाहन करतोय, घाबरू नका. वाशिम कुणाच्या बापाचं नाही, हा देश कुणाच्या बापाचा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतोय. हे दोघांना मानावं लागेल की अशा ह्याच्यात बाबासाहेबांचं संविधान घेऊन, कायदा घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ते लढतायत. सगळ्या महाराष्ट्राने त्यांना साथ दिली पाहिजे. त्या सगळ्या दलित एससी घटकांनी एकत्र येऊन यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जर आज वकील घटकांनी सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे, नाहीतर हे मरतील उद्या, आणि उद्या मेल्यावर पुन्हा आम्ही जिंदाबाद मुर्दाबाद करायला येणार. पण ते जिवंत आहेत तोपर्यंत आपण त्यांना वाचवण्यासाठी काय करणार आहेत हा प्रश्न मी विचारतोय. राज्य सरकार, गृहमंत्र्यांना मी आवाहन करतो की त्या दोघांचा जीव धोक्यात आहेत, दोघच राहतात. पोलीस संरक्षण, अॅट्रॉसिटीचं कलम लागून सुद्धा पोलीस संरक्षण दिलं नाही. समाज कल्याणचं कोणी भेटायला आलं का? नाही. समाज कल्याणचा आयुक्त कुणीही भेटलेलं नाही. एफआयआर होऊन किती दिवस झालं? 35 दिवस झालं एफआयआर होऊन. अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात समाज कल्याणचं कुणीही भेटलेलं नाही. अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घेतलेली नाही. त्याच्यामध्ये विनयभंग, कठोर असे कलम लागलेत, तरी सुद्धा समाज कल्याणनी याची दखल घेतली नाही. त्यांना आधार दिला नाही. कायद्याने जर पोलिसांनी साथ दिली नाही, याच्या डीवायएसपी काहीतरी खेडकर आहेत, त्या महिला आहेत. एका महिला जर साथ देत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय? चार्जशीट सुद्धा आणखी दाखल केलेलं नाही. त्या 2 आरोपी पूर्वनी जबाब कोर्टात झालेला नाही. म्हणजे निव्वळ प्रकरण दडपण्याचा हा प्रयत्न आहे. आणि उद्या यांच्या जीवितास काही झालं तर राज्य सरकार जबाबदार राहील. हे दोघंही पोलीस व्हायचं म्हणतायत. हो पोलीस बांधवांनो, तळेगाव एमआयडीसीच्या पोलिसांनो, गृहमंत्री, या दोघांचं स्वप्न आहे पोलीस व्हायचं. दोघांची ओळख सुद्धा ग्राउंडवर झाली आणि ते जिद्दीने पेटलेत. कंपनीत काम करू, त्या ठिकाणी बेरोजगार आहेत, घाम गाळू, कष्ट करू, शिक्षण होऊन सुद्धा कंपन्यात कॅज्युअलचं काम करावं लागतंय. आणि तिथं काम करून फक्त जगण्याचा आधार घेऊन कुठेतरी भरत्या करता येईल आणि देशाच्या सेवेसाठी या ठिकाणी आपल्याला नोकरीला लागता येईल, याच उद्देशाने ते धडपड करतायत. आणि त्यांच्या पाठीमागं अशा पद्धतीने धमक्या, जातीवाद, मर्डर करण्याची धमकी, केस माघारी घेण्याची धमकी, ही योग्य नाही. इथं कुणीही सुरक्षित नाही, अशी गंभीर स्थिती आहे. त्याच्यामुळे याच्यात तात्काळ सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे, ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे. या दोन्ही पीडितांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या जीवितास काहीच होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घ्यावं. मातंगाची आमची लेक आहे, अनुसूचित जातीची लेक आहे, कुणबी समाजाचा हा बांधव आहे. या दोघांच्याही केसाला धक्का लागला तर याद राखा, गाठ पॅन्थरशी आहे. हे दोघं एकटे नाहीत, हा मी पुन्हा इशारा देतोय. वाशिमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय, तात्काळ एसपी ऑफिसला जायचं आणि हे जे कोण आहेत त्यांना अटक करण्याची मागणी करायची. पुण्याच्या आयुक्तांना सांगतोय, या घटनेकडे गांभीर्याने बघा. पूर्ण उद्विग्न मानसिकतेत त्यांना काही झाल्यास राज्य वेठीस धरला जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा परिणाम या ठिकाणी निर्माण होईल, याची दक्षता घ्या. आम्ही पाटील 10 बाया ठेवतो. देडगे, यस्कर, मान, बौद्ध समाजाच्या नावाने शिव्या दिल्यात, आईवर शिव्या दिल्यात, बहिणीवर शिव्या दिल्यात, घाणघाण शिव्या दिल्यात. अतिशय त्या शिव्याचा उल्लेख सुद्धा कोणी करू शकत नाही, एवढं भयंकर शिव्या दिल्यात. पण त्या ठिकाणी दलितांचा एफआयआर आहे ना, गृहमंत्री थोडी ना वाचून दाखवणार आहेत. त्यांना अशोक खरातचा एफआयआर वाचायला वेळ आहे. दलितांचा एफआयआर काही कळत सुद्धा नाही आम्हाला कुणी किती काय काय शिव्या दिल्या. हे गंभीर आहे, याचा आम्ही निषेध करतो. दोघालाही घाबरण्याची गरज नाही, त्यांच्या पाठीशी ताकद उभा करणार. तळेगाव पोलिसांनी तात्काळ याच्यामध्ये भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन केलं जाईल. आणि एवढ्या घाण शिव्या दिल्यात, खालून वरून चिरतो, मारतो, फाडतो, तोडतो, तुला सोडत नाही, वाशिमला येऊन बघ, एवढ्या घाण दोघाला शिव्या दिल्यात आणि एवढ्या भयंकर धमक्या दिल्यात की ते ऐकल्यानंतर या दोघाच्या जीवाला मोठा धोका, एवढं लक्षात ठेवा. यांचं कधीही या ठिकाणी काही होऊ शकतं, अशी गंभीर स्थिती निर्माण झालेली. पोलिसांनी एफआयआर केला, परंतु जे सांगितलं त्यातलं बरचसं तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये ऋषिकेश नानवटे आणि अमोल जोगदंड यांनी शिव्या दिल्या. त्यांचंही नाव एफआयआर मधून प्रशांत रेळेकर या PSI वगळलेलं आहे.
तर हे प्रकरण एवढं गंभीर आहे. मी पुण्याच्या आयुक्तांना, एसपींना तात्काळ मागणी करतोय की या दोघाच्या जीवाला धोका आहे. या दोडकीचा आहे, वाशिम मधील दोडकीचा संदीप डाखोरे, याच्यावरती याच्या आधी 376 गुन्हे आहेत, खंडणीचे गुन्हे आहेत, अपहरणाचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर अॅट्रॉसिटी ऍक्टचा सुद्धा त्याच्यावरती याच्या आधी गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याला कसली भीती राहिलेली नाही आणि खुलेआम 4 ते 8 जणांनी या दोघांना फोन करून शिव्या दिल्यात, धमक्या दिल्यात. म्हणजे या ठिकाणी तू दलित आहेस, हलक्या जातीची आहेस, तू आमच्यासोबत झोपली पाहिजेस, नाहीतर आम्ही तुला मारू. ही कोणती दादागिरी? हा कोणता महाराष्ट्र आहे? गृहमंत्री, हे काय चाललंय महाराष्ट्रात? नारी शक्ती वंदन म्हणून मोर्चे काढताय, भाजपचे लोक रस्त्यावर उतरलेत. भाजपचे आमदार अमित गोरके मातंग समाजाची लेख आहे. जरा गृहमंत्र्याला सांगा हे काय चाललंय. आमच्या लेखी रस्त्यावर पडल्यात. माज आणि मस्ती आली असेल तर येऊन गावात उतरायला वेळ लागणार नाही. मी वाशिमच्या एसपीना आव्हान करतोय, हे कोण जे आहेत या फायर मधले माहिती घ्या, तात्काळ उचला. एवढ्या भयंकर शिव्या दिल्यात, एवढ्या भयंकर धमक्या दिल्यात. देडगी येसकर हे आताच काळ आहे बोलायचा. पोलीस भरती करतायत दोघं, त्यांना भविष्य आहे आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याची धमकी, त्यांना जीवे मारण्याची धमकी, स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतायत, तर तुम्ही कोलमाडताय. हे अतिशय भयंकर आहे की त्यांच्यावरती या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे. आणि म्हणून वाशिमचे पोलीस असतील, पुण्याचे पोलीस असतील, हे जे कोणी येतं 5-6 जण, त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. जर का लवकरात लवकर अटक झाली नाही तर या क्लिप एवढ्या भयंकर आहेत, महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासारख्या त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. म्हणजे पाटील 10 बाया ठेवतो, ही आजच्या काळात इथं बाबासाहेबांचं राज्य आहे. इथं माज आणि मस्ती जातीची मनुवाद्याची चालणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या वाशिमच्या दोडकी गावचा कोण संजय डाकोरे आणि जे काही गँग आहे ज्यांनी गुन्हे या ठिकाणी शिव्या दिल्यात आणि धमक्या दिल्यात, यांनी आत्महत्या केल्यावर जाग येणार आहे का पोलीस यंत्रणेला? आज उद्विग्न मानसिकतेत आहेत. हे पोलीस स्टेशन, ते कार्यालय, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, फिरू फिरू परेशान झालेत. पूर्वनी जबाब बनवलाय, त्याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्या 2 आरोपीचे नाव टाकलेत, ते अद्याप घेतलेले नाहीत. कसं जगायचं त्यांनी? काम करायचं, पोटासाठी आलेत ते इथं, आणि त्यांच्या मागे हे काय लागलंय? कधी ना कधी मी तुला हे करणार. म्हणजे काय चाललंय? रस्त्यावर पडल्यात महिला. राज्याचा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला असताना त्यांच्या हत्याकांड होण्याची वेळ आली. म्हणजे या दलित लेकीची हत्या झाल्यावर जाग येणार आहे काय? या कुणबी समाजाचा तरुण लव्ह मॅरेज केलं त्यांनी, त्या ठिकाणी त्यांना अधिकार आहे, बाबासाहेबांनी दिलेला हक्क आणि अधिकाराच्या प्रमाणे जगतायत, तर त्यांच्याकडे लव्ह मॅरेज केलं म्हणून झोपायच्या नजरेने बघणार? त्या ठिकाणी रामाईची लेख आहे, बाबासाहेबांची लेख आहे, अण्णाभाऊची लेख आहे, रस्त्यावर पडलेली आहे. तुम्ही उघड झोपायच्या अशा मेसेज करणार, त्या ठिकाणी सलगी करणार, आणि नाही म्हणलं म्हणून त्यांना तुम्ही मर्डर करायच्या धमक्या देणार, तिची जात काढणार. आज अतिशय उद्विग्न मानसिकतेत आहेत. राज्य सरकारने, गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. वाशिमचे पोलीस अधीक्षक, पुण्याचे आयुक्त, एसपी तातडीने याच्यात कोण प्रशांत रेळेकर कस काय पोलीस आरोपीचे नाव घेतले ना त्याची चौकशी करा. सचिन कदम तपास अधिकारी, कुठे आहेत आरोपी हे सांगा. दिंडगाडा झाल्यांची त्यांना सन्मानाने जगू द्या. ते आरामखोर माजलेत एवढे की खुलेआम धमक्या देतात जीवे मारण्याची. हे चालणार नाही. या घटनेचा आम्ही निषेध करतो. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. मातंग समाजाची लेक आहे म्हणून रस्त्यावर पडलेलं नाही, लक्षात ठेवा. तिचा भाऊ आणखी जिवंत आहे. आणि जर कुणीही या ठिकाणी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, वाशिमचे कोण पॉलिटिकल, राजकीय, तुझं नाव आता घेत नाही मी, पण वेळ आल्यावर सांगतो, कुणी जर राजकीय दावा आणण्याचा प्रयत्न केला तर गाठ पॅंथरशी लक्षात ठेवा. बहिणीच्या बाजूने उभा राहा. हिरवी तर गप्पा लय चालणार नाही ते. त्याच्यामुळे याच्यात जे जे असतील सगळ्यांच्या रेकॉर्डिंग आहेत, सगळ्याचा रिपोर्ट बनवलेला आहे. किती सेकंदला, किती मिनिटाला काय काय म्हणलंय, देडग्या म्हणलंय, येसकर म्हणलंय, टोटल रिपोर्ट बनवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने कठोर कारवाई झाली पाहिजे आणि काही तासात आरोपीला अटक झाली पाहिजे.
नाही तर उद्या यांच्या जीवाला काही झाल्यास राज्य सरकार, पुण्याची पोलीस आणि वाशिमची पोलीस जबाबदार राहील. तात्काळ चित्रा वाघ, नीलमताई गोरे रस्त्यावर उतरलात ना, गिरीश महाजन, नारी शक्ती रस्ता ब्लॉक करायला लागलात ना. ही नारी नाही काय? ही दलिताची लेक नारी होऊ शकत नाही काय? चालणार नाहीये. याच्यामध्ये भयंकर असं त्यांना टॉर्चर करण्यात आलेलं आहे. ते भयभीत झालेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. तळेगाव MIDC मध्ये अत्याचार झाल्याचं एक प्रकरण समोर आलेलं आहे. आंतरजातीय जोडप्याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आलेली आहे आणि यामध्ये पोलीस प्रशासनाचं अपयश असल्याचं पीडितांकडनं सांगितलं जात आहे. तर मंडळी, या पीडित दाम्पत्याचं नाव आहे शीतल घुले आणि ऋषिकेश इकर. शीतल घुले या मातंग समाजाच्या आहेत व ऋषिकेश इकर हे कुणबी समाजाचे आहेत. तर यामध्ये मुख्य आरोपी हे संदीप बबन डाखोरे, दोडकी, वाशिम या ठिकाणचे आहेत आणि सोनू भाकरे हे एक आरोपी आहेत. तर 35 दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आलेला आहे. पोलीस यांचं दुर्लक्ष आहे. PSI प्रशांत रेळेकर यांनी FIR मधून 2 आरोपींची नावं काढून टाकलेली आहे. सुरक्षेचा अभाव या ठिकाणी वर्तवला जातोय. ॲट्रॉसिटीचा गुन्हा असूनही पीडितांना संरक्षण मिळत नाही आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर समाज कल्याण विभाग किंवा SC/ST आयोगाकडनं दखल घेण्यात आली नसल्याचं या ठिकाणी दीपक केदार यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, यातील मुख्य घटनाक्रम जर आपण पाहिला तर लैंगिक छळ करण्यात आलेला आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या या महिलेला एकटं गाठून शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे. अश्लील असं वर्तन करण्यात आलेलं आहे. जातीय शिवीगाळ करण्यात आलेली आहे. देडगी आहे, यस्कर आहे यासारख्या शब्दांचा वापर करून ॲट्रॉसिटी करण्यात आली आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करा असं यांचं म्हणणं आहे. यांची मागणी आहे. 13 आणि 9 मिनिटाची ऑडिओ क्लिप असल्याचं यामध्ये समोर आलेलं आहे, ज्यामध्ये जीवे मारण्याच्या धमक्या स्पष्टपणे देण्यात आल्या आहेत असं दीपक केदार यांचं म्हणणं आहे. तर आरोपी म्हणतायत, आम्ही पाटील आहोत, तुझ्यासारख्या 10 जणी वापरून सोडतो. वाशिमला येऊन बघ, तुला चिरून टाकतो, मारून टाकतो, फाडून टाकतो, आशा याच्या शिव्या आणि धमक्या या ऑडिओमधनं देण्यात आल्याचं या ठिकाणी दीपक केदार आणि पीडित महिलेने सांगितलेलं आहे. आरोपी संदीप डाखोरे याची ही ऑडिओ क्लिप असल्याचं ते म्हणतात आणि ही ऑडिओ क्लिप व्हायरल जर झाली तर मोठा उद्रेक समाजामध्ये होईल आणि त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या आरोपींना जेरबंद करावं, त्यांच्यावरती कारवाई करावी असं दीपक केदार यांचं म्हणणं आहे. मंडळी, पुण्यातल्या तळेगाव MIDC परिसरात कामासाठी आलेल्या एका आंतरजातीय जोडप्याला, जे मातंग आणि कुणबी समाजातले आहेत, त्या जोडप्याला कामाच्या ठिकाणी गाठून लैंगिक छळ, जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या या देण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मुख्य आरोपींची नावं FIR मधनं वगळण्यात आली असल्याची माहिती ही समोर आलेली आहे. तर मंडळी, या घटनेची पार्श्वभूमी काय? पार्श्वभूमी अशी आहे की जालना आणि वाशिम जिल्ह्यातल्या या जोडप्याने 6 महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेला आहे. ते उदरनिर्वाहासाठी तळेगाव MIDC चाकण या ठिकाणच्या एका कंपनीमध्ये कामाला आहेत. कंपनीत काम करणारा सोनू भाकरे नावाचा व्यक्ती पीडित महिलेवर वाईट नजर ठेवून होता आणि त्याने कामाच्या ठिकाणी तसेच WhatsApp कॉलद्वारे शरीर सुखाची मागणी करून तिचा छळ केला. जेव्हा या जोडप्याने पोलिसांकडे मदत मागितली तेव्हा आरोपीचे नातेवाईक संदीप बबन डाखोरे याने फोन करून अत्यंत अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केली. या संदर्भातल्या 13 आणि 9 मिनिटाच्या ऑडिओ क्लिप्स या उपलब्ध असल्याची माहिती दीपक केदार यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये पीडित महिलेच्या जातीचा उल्लेख करून तिला अपमानित करण्यात आलं असल्याचं देखील म्हणणं या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. पीडितांनी तक्रार दाखल केल्यानंतर तळेगाव MIDC पोलिसांनी सर्व आरोपींवर कारवाई केलेली नाही आहे. PSI प्रशांत रेळेकर यांनी ऋषिकेश नानवते आणि अमोल जोगदंड या 2 आरोपींची नावं FIR मधून वगळल्याचा आरोप पीडितांनी केला. गुन्हा दाखल होऊन 35 दिवस उलटल्यात तरी चार्जशीट दाखल झालेली नाही आहे. पीडितांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं नाही आहे.
समाज कल्याण विभाग किंवा अनुसूचित जाती जमाती आयोगाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतलेली नाही आहे, ज्यामुळे पीडित कुटुंब सध्या प्रचंड दहशतीखाली असल्याचं दीपक केदार यांचं म्हणणं आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेने या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे. गृहमंत्री स्थानिक पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाई करण्याचं आवाहन केलेलं आहे. नारी शक्ती वंदनच्या घोषणा देणाऱ्या सरकारने दलित महिलेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आरोपी संदीप डाकोरे याच्यावर यापूर्वीही बलात्कारासारखा गंभीर आरोप आहे. खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तो मोकाट फिरतोय. पीडितांना केस मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात येत आहेत असं देखील यामध्ये सांगण्यात आलं आहे. तर 13 मिनिटं आणि 9 मिनिटाच्या 2 ऑडिओ क्लिप्स आहेत ज्यामध्ये अश्लील शिवीगाळ करण्यात आलेली आहे. FIR दाखल होऊन 35 दिवस उलटले तरी कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. 4 ते 8 जणांकडनं फोनवरती धमक्या देण्यात आल्याचं देखील दीपक केदारांचं म्हणणं आहे. तर संदीप डाकोरेंवर कलम 376 अन्वये खंडणी अपहरणाचे गुन्हे देखील दाखल आहेत. वाशिम पोलीस अधीक्षक आणि पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. PSI प्रशांत रेळेकर आणि तपास अधिकारी सचिन कदम यांनी आरोपीची मदत केल्याची चौकशी करण्यात आली आणि असा देखील अहवाल या ठिकाणी देण्यात आला. पीडित जोडप्याला तात्काळ पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे कारण त्यांच्या जीवाला मोठा गंभीर धोका असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. समाज कल्याण विभागाने पीडितांची भेट घेऊन त्यांना कायद्यानुसार मिळणारी मदत मिळवून द्यावी असं देखील सांगण्यात आलं आहे. जर काही तासात आरोपींना अटक झाली नाही तर राज्यभर तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर मंडळी, हे प्रकरण केवळ एका जोडप्याच्या छळाचं नसून पोलीस प्रशासनातील हलगर्जीपणा आणि जातीवादाचं जिवंत उदाहरण असल्याचं दीपक केदारांचं म्हणणं आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं आणि सरकारची ही जबाबदारी असल्याचं त्यांचं मत आहे. पीडितांना न्याय न मिळाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं देखील त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. मंडळी, या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल पीडित महिलेच्या या आरोपांनंतर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.